वतीनं ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला आज प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले। यावेळी ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागात दाखल झालेल्या नवीन बोटीचं प्रात्यक्षिक ठाणे येथील तलावपळी येथे करण्यात आलं। ही बोट कशी चालवावी यासाठी NDRF टीमनं ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं। यामध्ये रबरी बोट नव्यानं दाखल झाली असून आत्तापर्यंत आम्ही महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बचाव कार्यासाठी काम केलं असल्याचं सांगतानाच एकूण 18 बोटी आमच्याकडे असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख सचिन दुबे आणि यासिन तडवी यांनी दिली आहे। कसं बघतात अनेक ठिकाणी घटना घडत असतात, आपली टीम सक्रिय म्हणून त्याची काम करणार आहे आणि आज जो ह्या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू आहे कशा पद्धतीचं चालू शासनाकडनं अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे आपल्याला। तर अतिवृष्टीमध्ये लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्यासाठी आपल्याकडे TDRF आणि NDRFची टीम सक्षमपणे उभी आहे ठाणे शहरासाठी। आणि जे आज सराव करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये लोकांना कशा प्रकारे तात्काळ वाचवण्यात यावा त्यासाठी हा सराव होता। माननीय आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय प्रशांत वडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय आयुक्त आपत्ती व्यवस्थापन विभाग वडपुरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं हे प्रशिक्षण सुरू आहे। NDRF आणि TDRF NDRF टीमकडून आपली TDRF टीम साठी सर नवीन ही बोट घेतलेली आहे त्याबद्दल ही रबर बोट आहे आणि लोकांना वाचवण्यासाठी सक्षमपणे आपल्याला त्याचा उपयोग करता येईल आणि याला OBM मशीन सुद्धा देण्यात आलेली आहे। तर एकदम फास्टमध्ये ही बोट उपयोगात येणार आहे लोकांना तात्काळ मदत करण्यासाठी। सध्या किती बोट आहेत आपल्याकडे? एकूण महापालिकेकडे 18 बोट आहेत आणि ही एक रबर बोट आपल्याला मिळाली, प्लस NDRF टीमकडे एक बोट आहे। सर NDRFची टीम किती आहे? फायबर बोट आहे, काही लाकडी बोट आहेत आणि विविध ठिकाणी आपण त्या बोटींचं हे करून ठेवलेलं आहे। सर NDRFची किती टीम आली आहे ठाण्यामध्ये? NDRFची 25 जणांची एक टीम आहे आणि आपले 30 जवान आहेत TDRF। ओके। लोकमान्य नगर पाडा नंबर 4 येथील संतोष पाटील नगर येथील चाळ क्रमांक 4 जवळ डोंगराची माती खचून भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे। सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसली तरी देखील येथील 4 घरांना धोका निर्माण झालाय। त्यामुळे येथील 4 घरं रिकामी करण्यात आली असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे। या ठिकाणी धोकापट्टी लावण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगितलं। काल रात्रीपासून ठाण्यात पावसानं जोर धरलाय, त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या। दुसरीकडे सोमवारी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास लोकमान्य नगर पाडा नंबर 4 या भागात संतोष पाटील नगर येथे चाळ क्रमांक 4 जवळ असलेल्या डोंगराची माती खचून भूस्खलन झाल्याची घटना घडली। या घटनेची माहिती मिळताच लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं। येथील डोंगराच्या मातीचा उर्वरित भागही धोकादायक स्थितीत असल्याचं यावेळी निदर्शनास आलं। त्यामुळे येथील 2 घरं देखील धोकादायक असल्याचं दिसून आलं। एकूणच येथील 4 घरांना त्यामुळे धोका निर्माण झाल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव येथील 4ही घरं रिकामी करण्यात आली आहेत। येथील रहिवासी त्यांच्या नातेवाईकांकडे वास्तव्यास गेले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे। त्यानंतर या ठिकाणी धोकापट्टी लावण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। यावर्षी पंढरपूर आषाढी एकादशी 17 जुलै रोजी संपन्न होणार आहे। त्यानिमित्तानं पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाकडून 13 ते 22 जुलै या कालावधीत पंढरपूरसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत। ठाणे विभागाकडून ठाणे बसस्थानक, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली, वाडा, शहापूर, मुरबाड आणि बोरवली नॅन्सी कॉलनी येथून 13 जुलैपासून गाड्या सोडण्यात येणार आहेत। 17 ते 22 जुलैपासून चंद्रभागा बसस्थानक पंढरपूर येथून परतीची वाहतूक सुरू होणार आहे।
सोडण्यात येणाऱ्या सर्व गाड्यांचं आरक्षण संगणकीय आणि ग्रुप पद्धतीने उपलब्ध होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाकडून देण्यात आली आहे. परतीचं आणि ग्रुप पद्धतीचं आरक्षण करण्याची व्यवस्था प्रत्येक बस स्थानकांवर करण्यात आली आहे. भाविकांनी संबंधित व्यवस्थापकांशी संपर्क साधून आरक्षण उपलब्ध करून द्यावं, तसंच सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसेसनी प्रवास करावा असं आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलं आहे. राज्य शासनाकडून एसटी परिवहन प्रवाशांसाठी 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांकरिता अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला सन्मान योजना या 2 सवलती जाहीर केल्यामुळे त्याचा लाभ आषाढी पंढरपूर यात्रेकरिता जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. तरी भाविकांनी आषाढी पंढरपूर यात्रेसाठी एसटी बसेसनं प्रवास करून संबंधित सवलतीचा लाभ घ्यावा असं आवाहन ठाणे विभागाच्या राज्य परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रकांकडून करण्यात आलंय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जनसेवक आणि भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणा संस्थेच्या वतीनं मी होणार ठाण्याचा टॉपर शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षातील 10वी आणि 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शाळेचा सत्कार सोहळा रविवारी 7 जुलै रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे शहराचे लोकप्रिय आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सरस्वती सेकंडरी स्कूलची अनन्या सुहास कुलकर्णी आणि आनंदीबाई केशव जोशी शाळेची अनुष्का वैभव जोशी यांनी 100% मिळवत ठाणे शहरात पहिला नंबर पटकावलाय. यासाठी त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तर 12वी सायन्समध्ये हेमांग राघवेंद्र कुलकर्णी यानं 94%, तर 12वी कॉमर्समध्ये सार्थक निशांत सुर्वे हे ठाणे शहरात प्रथम आलेत. यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षेत अव्वल गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या शाळा कॉलेज यांचा ट्रॉफी देऊन आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोलाचं करिअर गायडन्सचं मार्गदर्शन शैलेश सकपाळ यांनी केलं. यावेळी भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, माजी उपमहापौर सुभाष काळे, माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण, ठाणे महानगरपालिकेचे परिवहन सदस्य विकास पाटील, कोचिंग क्लास संचालक संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख सर, भाजप ठाणे शहर चिटणीस संतोष साळुंखे, सचिन केदारी, प्रेरणा संस्थेचे सदस्य धीरज महालकर, अंकित परब, आशिष थत्ते, शिवाजी मोरे, सुधाकर भोसले, शेखर साळगावकर आदी मान्यवरही उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल सर यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत उत्तमरित्या केलं, अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक आणि प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ पवार यांनी दिली आहे.
मी होणार ठाण्याचा टॉपर हा आमचा एक 2 वर्षापासूनचा एक अभिनव असा उपक्रम ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही सुरू केला। 10वी आणि 12वी मध्ये ज्यांना सर्वोत्तम गुण मिळतील पहिल्या 10 जणांना त्यांना आम्ही पुरस्कार देतो, त्यांना सन्मानित करतो आणि त्यांनाच नाही तर संस्था आणि त्या संस्थेतल्या शैक्षणिक शाळेतले शिक्षकांचा देखील सन्मान करतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना देखील चढावड लागते, त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा कार्यक्रम आहे। जसं आम्ही सराव परीक्षा घेतो, या सराव परीक्षेमध्ये 2000 विद्यार्थी सहभागी होतात, तसंच या ठिकाणी मुलांनी अधिक आणखीन अभ्यास करून टॉपर होण्याकरता मार्क मिळवावेत अशा प्रकारची ही एक प्रोत्साहनात्मक स्पर्धा घेतो आणि त्याच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाण्यातले आमचे विद्यार्थी मागे नाहीत। 100% गुण मिळवणारे देखील ठाण्यामध्येच 2 विद्यार्थिनी निघाल्या आणि त्याच्यामुळे एक प्रकारे एक शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या माध्यमातून होतंय आणि अनेक विद्यार्थी, हजारो विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतात। कोलशेत बाळकुंभ परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनीलगत कांदळवनांवर भराव टाकण्यात आलाय। या भागाची पाहणी केल्यानंतर तेथे मोठी वाहनं जाऊ नयेत यासाठी चर खणण्यात आलेत। कांदळवनांच्या संवर्धनाबाबत फलक लावण्यात आले आहेत। मुंबई महापालिकेनेही मोठी वाहनं या भागात प्रवेश करू नयेत यासाठी उंची वाहन अवरोधक बसवले आहेत। आता हा भराव काढून टाकण्याची कारवाई ठाणे महापालिका करणार आहे। वन विभाग आणि महसूल विभाग यांच्याशी येथील परिस्थितीबाबत पत्रव्यवहार करण्यात आलाय। कांदळवनावरील हा भराव काढून टाकण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेनं आक्रमक व्हावं, आपल्या कृतीतून या संवेदनशील विषयाबाबत महापालिकेची आक्रमक भूमिका दिसली पाहिजे। त्यासाठी येत्या 3 दिवसात आत्तापर्यंत झालेली कारवाई आणि पुढील 3 महिन्यात करावयाचा कृती आराखडा सादर करावा असे निर्देश पालिका आयुक्त राव यांनी पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन विभागास दिले आहेत। तसंच ठाणे महापालिका क्षेत्रात जूनपासून स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या 70 झाली आहे। गतवर्षी या आजाराचे रुग्ण कमी होते, परंतु स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या 87 होती। ही संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागानं योग्य ती खबरदारी घ्यावी, औषधांची उपलब्धता ठेवावी असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार केला असल्याची माहिती पालिका आयुक्त राव यांनी दिली आहे।